पुस्तकात बघितलेला हा गड नेमका आपण डोळ्यानं बघितणार होतो. मराठा साम्राज्याची पहिली राजधानी असणारा हा राजगड किल्ला पुणे जिल्ह्यातील बोहोर तालुक्यामध्ये येतो आणि गडांचा राजा राजांचं गड बघणं म्हणजे नेमकं म्हणजे स्वर्गच बघितलं. आता पुण्यातून स्वारगेट पासून रायगडाला जायचं म्हणलं एमटी बसा तर खूप राहते, पण ते अर्ध्यातच जाते, जे की मार्गसनी गावापर्यंत. तर काही नाही, एक प्रायव्हेट गाडी करून टाकायची. एका पर्सनची फक्त 500-600 रुपये घेते अशी गाडी पाहायची. त्यानंतर निघायचा राजगडाच्या पायथ्याशी. प्रायव्हेट गाडी केल्यामुळे काय होईल, तुमचं सामान तर सुरक्षित राहील, पण राजगड किल्ला बघल्यानंतर तुम्हाला तोरणा किल्ला पण बघता येईल. काही नाही, पहिले बोलणं करून घ्यायचं ड्रायव्हर बरोबर, संपूर्ण माहितीच घेतल्यावर जायचं, नाही तर फसव होईल. संपूर्ण निसर्गाचा सौंदर्य घेत आपण पोहोचलो राजगडाच्या पायथ्याशी. तिकीट काढून चढण्याची सुरुवात केली. आता कुठे थांबाचा विशेष नाही, कारण की आपली टीम लई जोरदारच होती, कारण की सर्व पहिल्यांदाच अनुभवणार होते राजगड. जसं जसं आम्ही वरती चढायचो तसं तसं एक नवीन चित्र आमच्या डोळ्यासमोर येऊन बसायचं आणि स्वर्गाला पण लाजवणारा हे दृश्य. चोर दरवाजाच्या आतमधून आल्यानंतर आपल्याला पद्मावती तलाव बघायला मिळते. पद्मावती तलाव बघितल्यानंतर पद्मावतीचे मंदिर बघितले, त्यांना नमस्कार करून आपण समोर निघालो. रामेश्वर मंदिर बघून त्यांना नमस्कार करून आपण समोर निघालो. त्यानंतर रोडगिन बघितला, त्यानंतर कच्च्या चिवडा खाऊन आपण सुरुवात केली आपल्या पुस्तकात असलेल्या संजीवनी माची बघायची. इथले सर्व मेन पॉईंट कव्हर करत आपण पोहोचलो संजीवनी माची जवळ. काय नजारा दिसतो संजीवनी माचीचा. पद्मावती माची दूरच बघितली आणि सुरुवात केली बाली किल्ल्यावर चढायची. नाही इतका खतरनाक रस्ता होती का नाही, पूर्ण जण आश्चर्यचकितच झाले. शेवटी ही चढाई पूर्ण झाल्यावर बाली किल्ल्याचा महादरवाजा पार करून हा चंद्राकार आकाराचा तलाव, सदर आणि बाली किल्ल्याचे महत्वाचे ठिकाण बघून आम्हाला असा काहीतरी नजारा बघायला मिळाला, ज्याची आम्ही कल्पना सुद्धा केली नव्हती बरं का.